नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोड चॅनलवर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खूप दिवसांच्या गॅपनंतर आज मी तुमच्यासाठी शेअर मार्केटचा एक असा विषय घेऊन आलोय जो तुमच्या ट्रेडिंगचा पूर्ण गेम बदलून टाकेल. अनेकदा आपण विचार करतो की मार्केटमध्ये अचानक एवढी मोठी तेजी किंवा मंदी कशी आली. मोठे इन्स्टिट्यूशन्स आधीच कसे ओळखतात की मार्केट कुठे जाणार. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर कॅन्डलस्टिक पॅटर्नची सिरीज पूर्ण केली. तुम्ही एका एका सिंगल कॅन्डलला ओळखायला शिकलात. पण जसं एका एका अक्षरावरून पूर्ण शब्द आणि एक वाक्य तयार होतं, त्याप्रमाणेच एका एका कॅन्डलवरून चार्टवर काही खास आकार तयार होतात. त्याच आकारांना आपण म्हणतो क्लासिक चार्ट पॅटर्न. आणि आजपासून आपण याचीच एक अत्यंत ॲडव्हान्स आणि फ्री मास्टर क्लास सिरीज सुरू करणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊ की चार्ट पॅटर्न्स नक्की काय असतात. मार्केटमध्ये दोनच शक्ती काम करतात, एक म्हणजे बायर्स आणि दुसरे म्हणजे सेलर्स. या दोघांमध्ये दर सेकंदाला युद्धासारखी परिस्थिती असते. बायर्स प्राईजला वर नेण्याचा प्रयत्न करतात, तर सेलर्स प्राईजला खाली ढकलतात. या युद्धाच्या पाऊलखुणा म्हणजेच चार्ट पॅटर्न आहेत. चार्ट पॅटर्न्स का काम करतात? कारण यामागे ह्युमन सायकोलॉजी म्हणजेच माणसांची मानसिकता असते. 100 वर्षापूर्वी माणूस हाव आणि भीती यामुळे जसा वागायचा, तसाच तो आजही 2026 मध्ये वागतोय. जेव्हा हजारो ट्रेडर्स एकाच वेळी एकसारखाच विचार करतात, तेव्हा चार्टवर एक ठराविक आकार तयार होतो. इतिहास स्वतःला पुन्हा पुन्हा रिपीट करतो. म्हणूनच हे पॅटर्न आजही तितकेच अचूक काम करतात. या सिरीजमध्ये पुढे जाण्याआधी आपल्याला 3 गोष्टी नक्की कराव्या लागतील. 1 सपोर्ट, 2 रेजिस्टन्स आणि 3 ट्रेंड लाईन. विचार करा, एक बॉल तुम्ही खोलीत खाली टाकला तर तो जमिनीवर वर जाईल आणि छताला आदळून पुन्हा खाली येईल. चार्ट पॅटर्न या छताच्या आणि जमिनीच्या मध्ये तयार होतात. जेव्हा प्राइस हे छत तोडून वर जाते, त्याला आपण ब्रेकआउट म्हणतो. अनेक ट्रेडर्सची एक तक्रार असते, आम्ही चार्ट पॅटर्न बघून ट्रेड घेतला पण तो फेल गेला. याचं मुख्य कारण आहे टाइम फ्रेम. 5 मिनिटांच्या किंवा 1 मिनिटांच्या चार्टवर खूप नॉईज असतो. तिथे अनेक फेक पॅटर्न बनतात. जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल तर किमान 15 मिनिटांचा चार्ट बघा, आणि जर स्विंग ट्रेडिंग करत असाल तर डेली किंवा विकली चार्ट वापरा. टाइम फ्रेम जेवढा मोठा तेवढीच पॅटर्नची अचूकता जास्त असते. या संपूर्ण सिरीजमध्ये आपण चार्ट पॅटर्नचे 3 मुख्य प्रकार अतिशय सखोलपणे शिकणार आहोत. पहिला प्रकार ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न, जे सांगतात की चालू असलेली तेजी किंवा मंदी पुढेही अशीच चालू राहील. 2 ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न, जे आपल्याला आगाऊ इशारा देतात की आता तेजी संपून मंदी येणार आहे किंवा मंदी संपून तेजी येणार आहे. आणि 3 न्यूट्रल पॅटर्न, जिथे मार्केट एका बॉक्समध्ये शांत बसतं आणि कोणत्याही एका बाजूला मोठा स्फोट करतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण थेट पहिल्या पॅटर्नपासून सुरुवात करणार आहोत. आम्ही फक्त पॅटर्नचे नाव सांगून थांबणार नाही, तर तो पॅटर्न बनण्यामागची ऑपरेटरची सायकोलॉजी काय असते, परफेक्ट एंट्री कुठे करायची, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आणि ब्रेकआउटपासून स्वतःला कसं वाचवायचं, हे सर्व इन डिटेल शिकणार आहोत. जर तुम्हाला खरोखरच शेअर मार्केटमधून एक प्रोफेशनल ट्रेडर बनायचं असेल तर या सिरीजचा एकही भाग मिस करू नका. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू मराठी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. शेअर मार्केटच्या अशा सखोल ज्ञानासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीमंतीचा कोड चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.